गुड मॉर्निंग टू ऑल. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? शेप ऑफ बस बार. ठीक आहे. कॉपर ॲल्युमिनियम मधला डिफरन्स एक बघितला होता. शेप ऑफ बस बार म्हणून बघितलं होतं. त्याच्यामध्ये रिजिड आणि स्ट्रेन असे दोन टाइप्स असतात. त्या दोन्हीच्या ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आपण बघितले होते. ओके. त्यानंतर लाईन सपोर्टच्या रिक्वायरमेंट्स काय असतात किंवा लाईन सपोर्ट आपण कुठल्या बेसिसवरती काय करतो, कुठल्या प्रॉपर्टीजवरती इन्स्टॉल करतो. ओके, ते पण बघितलं होतं. त्यानंतर ऍक्च्युअल व्हॉट इज मीन बाय बस बार. ठीक आहे. बस बार बघत असताना मग स्ट्रेन आणि रिजिड असे दोन टाईप बघितले होते. कुठला चांगला आहे, कुठला प्रॉब्ली यूज करतात, या दोन्ही गोष्टी पण बघितल्या होत्या. त्यानंतर बस बार अरेंजमेंट जी आहे, तर ही कुठल्या बेसिसवरती ऍक्सेप्ट केली जाते, तर तिथे इन्स्टॉल केली जाते, तर ते बघितलं होतं. त्यासाठी काही टेक्निकल रिझन होती, काही जनरल रिझन्स होती. ओके. तर त्याच्यानंतर आपण शेप ऑफ बस बार मध्ये बघितलं की एक थोडक्यात कसा असतो, रेक्टँग्युलर प्रकारचा असतो असं बघितलं. पण ऍक्च्युअल जे आपण शिकतोय तर त्याच्यामध्ये ते रिजिड किंवा स्ट्रेन टाईप असतात. ठीक आहे. रेक्टँग्युलर टाईप मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतो, नाही असं नाही. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं की सिंगल बस बार सिस्टीम, त्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस, त्यानंतर सिंगल बस बार सिस्टीम विथ सेक्शनलायझेशन. ठीक आहे. त्याचे पण ऍडव्हान्टेजेस, त्यानंतर डुप्लिकेट बस बार सिस्टीम, या सगळ्या गोष्टी इथे काय बघितल्या होत्या. आता पुढचा आहे तो 1.5 बस बार सिस्टीम. तो मी तुम्हाला शेअर करतो. इथून खाली जो आहे तो 1.5 बस बार सिस्टीम. आता याच्यामध्ये बघताना आपल्याला बघायचं काय आहे की इथं आयसोलेटर्स जे आहेत ते टोटल किती 6 नंबर आहेत, आणि ब्रेकर्स जे आहेत ते किती आहेत, 3 आहेत. ओके. म्हणजे इथं बस बार 1 दिसतोय आपल्याला, आणि इथं काय दिसतोय, बस बार 2 दिसतोय. ओके. आता याच्यामध्ये दाखवताना काय केलंय बघा, की हा इथे एक सर्किट ब्रेकर वापरलाय, हा इथे एक सर्किट ब्रेकर वापरलाय. ओके. आता नॉर्मली हे इथंच वापरलेले असायचे, पण यामध्ये आपल्याला अजून एक बघायला मिळतं, तो म्हणजे हा CB2. ओके. आता त्याबद्दल खाली काय म्हटलंय बघा, सुटेबिलिटी ऑफ सच सिस्टीम फॉर लार्ज सबस्टेशन 500 MVA 400 kV 2 circuits 1 and 3 CBs are used. बघा, any of the CBs can be switched off for maintenance purpose without provision of bypass. आता याचा अर्थ काय, की वरच्या ज्या बाकीच्या सिस्टीम होत्या किंवा मगाची त्याच्यावरची डुप्लिकेट बस बार सिस्टीम होती, तर त्याच्यामध्ये काय करायला लागायचं, आपलं बायपासची प्रोव्हिजन करायला लागायची. एखादी मेंटेनन्स साठी जर स्विच ऑफ करायचं असेल तर आपल्याला सप्लाय बायपास करायला लागायचा. तर इथे काय करू शकतो आपण, विदाउट एनी बायपासची प्रोव्हिजन करता आपण कुठलाही सर्किट ब्रेकर काय करू शकतो, बंद करू शकतो. बघा, दिस अरेंजमेंट इज नोन ॲज 1.5 सर्किट ब्रेकर सिस्टीम बिकॉज सर्किट ब्रेकर आर 3 अँड सर्किट्स आर 2. म्हणजे पर सर्किट आपल्याला काय येतो, 1.5 सर्किट ब्रेकर यूज मध्ये येतो. बरोबर आहे ना. टोटल सर्किट किती आहेत, हे बघा, इथे एक आणि हे 2 आहेत. आणि सर्किट ब्रेकर आपल्याकडे किती आहेत, 1 2 आणि हा 3 आहे. बरोबर आहे ना. म्हणजे 3/2 म्हणजे किती आलं, 1.5. ठीक आहे. तर असं याला काय म्हटलं गेलंय की 1.5 बस बार सिस्टीम. आता याचं कारण काय बघा, ऍडव्हान्टेज फक्त याचा एक काय लक्षात घ्यायचा, मी ते दाखवतो, की वी कॅन ऑपरेट एनी सर्किट ब्रेकर for maintenance purpose without make provision for bypass. बरोबर आहे ना. म्हणजे आपण कुठल्याही बायपासचं प्रोव्हिजन करायच्या आधी ऍक्च्युअली काय करू शकतो, कुठलाही सर्किट ब्रेकर ऑफ करू शकतो. हाच इतर ह्याच्या पाठीमागे ज्या बस बार सिस्टीम आणि ह्या सिस्टीम मधला काय आहे, ऍडव्हान्टेज आहे. ओके. बघा, आता इथे ऍडव्हान्टेज दिसतील आपल्याला. नो डिस्टर्बन्स ऑफ सर्किट इन मेंटेनन्स वर्क. कारण का, तुम्हाला बायपास करायसाठी वेळ जाणार नाही, त्याच्यामुळे तो डिस्टर्बन्स होत नाही. ओनली 3 सर्किट ब्रेकर्स फॉर 2 सर्किट. 2 सर्किटसाठी आपण किती यूज करतोय, तर 3 सर्किट ब्रेकर यूज करतोय. बायपास इज नॉट नेसेसरी, हे सगळ्यात मोठं कारण आहे. सुटेबल फॉर हाय कॅपॅसिटी 500 MWH किंवा हाय व्होल्टेज 400 kV साठी काय करू शकतो आपण, हे यूज करू शकतो.
आणि सर्किट ब्रेकर फक्त 3च असल्यामुळे ते आपल्याला इकॉनॉमिक होऊ शकतं. काय होऊ शकतं? इकॉनॉमिक होऊ शकतं. तर हा जो पुढचा टाईप आहे तर तो आहे 1.5 बसबार सिस्टीम. ओके, याच्यामध्ये फक्त एकच हे आहे, इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तो म्हणजे कुठला? तर हा की आपण काय करू शकतो, कुठलाही सर्किट ब्रेकर काय करू शकतो, ऑपरेट करू शकतो विदाउट एनी बायपासिंग प्रोव्हिजन. ओके, ठीक आहे. आता पुढचा जो महत्वाचा पॉइंट आहे किंवा पुढचा जो महत्वाचा टाईप आहे तो आपल्याला बघायचा आहे. बघा इथे मी दाखवतो तुम्हाला. आपला चॅप्टर आहे छोट्याशा मार्कासाठी, चॅप्टर आहे खूप मोठा, त्यामुळे बघायला पाहिजे. ठीक आहे. मेश अरेंजमेंट ऑफ बसबार इन सबस्टेशन. आता मेश अरेंजमेंट करत असताना काय बघा, नोड पॉइंट्स 4 येतील, ब्रेकर 4 येतील. ठीक आहे. आणि टोटल किती येतील? 8 सर्किट विच आर कंट्रोल बाय ओनली 4 सर्किट ब्रेकर. म्हणजे थोडक्यात काय, आपण जी ग्रिड सिस्टीम बघायचो, आपण काय बघायचो, तुम्ही जे ईपीटी मध्ये ग्रिड सिस्टीम बघितला, तर त्याचाच हा काय आहे, प्रकार आहे, जो आपल्याला इथे पुढे काय करायचं आहे, बघायचं. ओके, आधी हे आपण काय करूयात, हे लक्षात आलं का बघा तुमच्या सांगितलेलं की 1.5 म्हणजे काय, की दोन सर्किटसाठी आपण 3 ब्रेकर्स यूज करतो आणि कुठलाही ब्रेकर आपण विदाउट एनी बायपासिंग प्रोव्हिजन करता आपण काय करू शकतो, ऑपरेट करू शकतो. ओके, पुढचा आहे तो मेश. बघा पुढचा आहे तो आहे काय, मेश. ह्याच्यामध्ये नोड पॉइंट्स तुम्हाला किती दिसतील? 4 दिसतील. ठीक आहे. बघा हा एक, हा 3, हा 4. तुम्हाला काय दिसतील? 4 नोड पॉइंट्स दिसतील. बरोबर आहे ना? त्याचबरोबर तुम्हाला ब्रेकर सुद्धा 4 दिसतील. हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. बरोबर आहे ना? आणि आयसोलेटर्स मात्र तुम्हाला किती दिसतील? मी झूम करतो तुमच्या लक्षात येईल. बघा ब्रेकर्स, सॉरी नोड पॉइंट्स आपण बघूयात. हा एक, त्यानंतर हा दुसरा, त्यानंतर हा तिसरा आणि हा चौथा. ओके, आणि तुम्हाला ब्रेकर हा एक, त्यानंतर हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, असे 4 ब्रेकर्स बघायला मिळतील. आणि टोटल आयसोलेटर्स जे आहेत ते तुम्हाला 16 बघायला मिळतील. प्रत्येक नोड पॉइंटच्या चारही बाजूला तुम्हाला आयसोलेटर्स बघायला मिळतील. बघा आपण कन्सिडर करून बघू. हा नोड पॉइंट जर मी कन्सिडर केला तर हा इथं आहे, सॉरी, ओके, बघा हा जर मी कन्सिडर केला तर हा इथं आहे, हा इथं आहे, हा इथं आहे, हा इथं आहे. ओके, त्यानंतर हा नोड कन्सिडर केला तर 1 2 3 आणि 4. त्यानंतर हा नोड कन्सिडर केला 1 2 3 आणि 4. त्यानंतर हा नोड कन्सिडर केला 1 2 3 आणि 4. लक्षात आलं? आणि याला जे सर्किट ब्रेकर्स आहेत तर हे सुद्धा तुम्हाला किती दिलेले आहेत इथं? 4 दिलेले आहेत. म्हणजे 4 सर्किट ब्रेकर, 4 नोड इथं तयार होतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आयसोलेटर्स 4 आहेत. म्हणून तुम्ही काय म्हणू शकता की याला मेश अरेंजमेंट असं म्हणू शकतो. ग्रिड अरेंजमेंट जी असते ती थोडक्यात अशा प्रकारची असते. बघा पहिला पॉईंट काय म्हटला, 8 सर्किट्स कंट्रोल बाय ओनली 4 सर्किट ब्रेकर. आता ह्या ऑप्शनला तुम्ही काय करू शकता, 8 सर्किट कंट्रोल करू शकता. ती कशी? तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 सर्किट्स काय करू शकता तुम्ही, या ह्यानं काय करू शकता, ब्रेकरच्या मदतीने काय करू शकता, ऑपरेट करू शकता. ओके, म्हणून काय दिले आहेत तुम्हाला हे आयसोलेटर्स जे आहेत हे नोड पॉइंटच्या प्रत्येक साईडला जे आयसोलेटर चारही बाजूला दिले आहेत त्याचं कारण हे. ओके, त्यानंतर बघा मोस्ट इकॉनॉमिकल सिस्टम. आता इकॉनॉमिकल सिस्टम म्हणजे काय बघा, एवढ्या 8 सर्किटसाठी आपण एकच मेश सिस्टीम यूज करतोय. आणि ब्रेकर तर किती आहेत, मग अशी बघा 1.5 मध्ये किती होते, 4च ब्रेकर होते, सॉरी 3 ब्रेकर होते. पण 3 ब्रेकर मधनं आपण किती सर्किट कंट्रोल करत होतो, 1 आणि 2.
पण इथे जर बघितला तर तुम्ही ह्या 1 2 3 4 ब्रेकरच्या मदतीनं तुम्ही किती करू शकता, कम्प्लिटली 8 सर्किट्स काय करू शकता, कंट्रोल करू शकता. त्याच्यामुळं जर ऍज कम्पेअर टू अदर सिस्टीम म्हटलं तर मेश अरेंजमेंट ही काय असते, मोस्टली इकॉनॉमिकल असते. बरोबर आहे. फॉल्ट ऑकरन्स इन सर्किट, ओनली 2 सर्किट ब्रेकर हॅव टू ओपन, रिझल्टिंग इन ओपन ऑफ मेश. बरोबर आहे ना. कुठल्याही फॉल्टसाठी आपण 2 ब्रेकर ऑपरेट करून काय करू शकतो, सिस्टीम तुमची काय करू शकतो, ओपन करू शकतो. बरोबर आहे ना. आणि हे कुठे यूज केलं जातं, यूज वेअर द लार्ज सर्किट्स आर यूज इन द सिस्टम. हे कुठे यूज केलं जातं म्हणजे थोडक्यात ग्रीडला, पॉवर ग्रिड्स जे असतात किंवा मोठ्या मोठ्या जिथं ग्रीड केलं जातं, बरेचसे इनकमिंग त्या ठिकाणी एकत्र येतात, तर अशा ठिकाणी काय केलं जातं, ही मेश अरेंजमेंट यूज केली जाते. मेश अरेंजमेंट काय केली जाते, यूज केली जाते. ठीक आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की हे नक्की काय आहे. ठीक आहे. पुढचं बघूयात आपण आता. बघा हे तर लक्षात आलं तुमच्या. आता पुढं आहे तर ते आहे फंक्शन्स ऑफ बसबार. पुढं आहे ते आहे फंक्शन्स ऑफ बसबार. फंक्शन्स ऑफ बसबार मध्ये तुम्हाला मी जे मागे एक पॉइंट राहिला होता तर तो तुम्हाला मी आता इथं एक्सप्लेन करतो. बघा फंक्शन्स ऑफ बसबार याच्यामध्ये काय म्हटलंय, द इनकमिंग सर्किट अँड आउटगोइंग सर्किट आर कनेक्टेड टू द बसबार. म्हणजे काय करू शकतो आपण, मल्टिपल इनपुट्स देऊ शकतो आणि मल्टिपल आउटपुट सुद्धा इथनं काय करू शकतो, घेऊ शकतो. म्हणजे एखाद्या बसबारला काय असतं बघा, की मल्टिपल इनपुट सुद्धा कनेक्टेड असतात, मल्टिपल आउटपुट सुद्धा काय असतात, कनेक्टेड असतात. बघा द बसबार कॅरी द मेन पॉवर अँड शुड बी रिलायबल. बसबार काय करत असतो, मेन इनकमिंग पॉवर काय करत असतो, कॅरी करत असतो. ओके. पुढे काय म्हटलंय, द मेन फंक्शनल रिक्वायरमेंट फॉर बसबार सिस्टीम आर. आता बसबार सिस्टीमची मेन रिक्वायरमेंट किंवा मेन फंक्शन काय असावं, तो कशामध्ये काय व्हावा, काय व्हावा की विथस्टँड व्हावा किंवा काय गोष्ट असावी, फंक्शन रिक्वायरमेंट काय असावी. तर ती बघा पहिली काय आहे, टू विथस्टँड नॉर्मल सिस्टीम व्होल्टेज. नॉर्मल सिस्टीम व्होल्टेज मध्ये तो नक्कीच विथस्टँड झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, टू कॅरी नॉर्मल करंट्स अँड ओव्हरलोड करंट्स कंटिन्युअसली विथ टेम्परेचर रायझिंग प्रिस्क्राइब्ड लिमिट. म्हणजे जरी ओव्हरलोड कंटिन्युअसली होत असेल, एखादी फिडर ओव्हरलोड होत असतील, एकदम 2 फिडर ओव्हरलोड असतील, तर त्या पूर्ण ओव्हरलोडिंगचा इम्पॅक्ट आपल्याला कुठं जाणवणार, तर या बसबारवरती जाणवणार. कारण का, ह्या सगळ्या सिस्टीम शेवटी कुठं ऍट द एंड कुठं कनेक्टेड असतील, तर बसबारला. पण तरी सुद्धा तो काय झाला पाहिजे, नॉर्मल करंटला पण तो सस्टेन झाला पाहिजे आणि ओव्हरलोड जरी करंट कंटिन्युअसली असेल तरी त्याला सुद्धा तो काय झाला पाहिजे, सस्टेन झाला पाहिजे. म्हणजे त्या रेंजेसचा विचार करून आपण त्याची फुलफिलमेंट केली पाहिजे. बघा, टू विथस्टँड मेकॅनिकल स्ट्रेसेस ड्यू टू शॉर्ट सर्किट ऑर विंड प्रेशर विदाउट एनी हार्म. ओके. म्हणजे काय की जे काल तुम्हाला मी सांगितलं होतं की विंड प्रेशर असतील, क्लायमॅटिक कंडिशन्स असतील, नॅचरल डिझास्टर असतील, तर याच्यामध्ये त्याच्यामुळे तयार होणारे जे मेकॅनिकल स्ट्रेसेस आहेत त्याच्यामध्ये तो काय झाला पाहिजे, विथस्टँड झाला पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे प्रोव्हाइड लो करंट पाथ फॉर करंट फ्लो. त्याचा रेजिस्टन्स नेहमीच मिनिमम राहिला पाहिजे. नाहीतर असं व्हायला नको की ह्या टेम्परेचर राईजमुळे, ठीक आहे, या टेम्परेचर राईजमुळे असेल किंवा या मेकॅनिकल स्ट्रेसेसमुळे असेल, तिथं एक कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन होत असेल, तर अशा गोष्टीमुळे त्याचा जो करंट पाथ आहे किंवा लो रेजिस्टन्स आहे हा ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये किंवा प्रिस्क्राइब्ड लिमिटच्या पेक्षा जास्त प्रमाणामध्ये काय होता कामा नये, की त्याच्यामध्ये चेंज होता कामा नये. तर हे काय आहे की बसबारचे फंक्शन आहे. ओके. आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर ती म्हणजे जनरल बसबार अरेंजमेंट. आता ही अरेंजमेंट आपल्याला कुठं बघायला मिळते, की डिस्ट्रीब्युशन बॉक्स मध्ये बघायला मिळते. आता तुम्हाला मला बसबार हे ऍक्च्युअल सांगायचं होतं ते हे, तर ही कुठं बघायला मिळते आपल्याला, डिस्ट्रीब्युशन बॉक्स मध्ये बघायला मिळते. आणि हे जे शेप आहेत बघा, आता जे शेप आहे बघा, सॉरी, आता जे हे बसबारचे शेप आहेत बघा, हे जे आता बसबारचे शेप दिसत आहेत, तर हे कुठल्या प्रकारचे आहेत, तर रेक्टँग्युलर. आता हे शेप कसे आहेत, रेक्टँग्युलर, किंवा ते दिसताना कसे दिसतील, तुम्हाला अशा एखाद्या पट्टीसारखे दिसतील, अशा पट्टीसारखे दिसतील. तर ते हे शेप आहेत. आणि आपण जे स्टार्टला बघितलं बघा, मगाच्या एका डायग्राम मध्ये होतं शेप ऑफ बसबार, तर ते जे होते तर ते ओव्हरहेड साठी होते.
म्हणजे जे ऍक्च्युअल आपण डिस्ट्रीब्युशन किंवा ट्रान्समिशन साठी बस बार्स यूज करतोय, पण ते कसे असतात, वेगळे असतात. ओके, तर तो कन्फ्युजन पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं, दूर करायचं. ठीक आहे, काही हे नवीनच आहे आपल्याकडे, हे सिलेबसचं बुकलेट, याच्यामध्ये बऱ्याचशा चुका आहेत, तर त्या तुम्हाला मी वेळोवेळी काय करत जातो, सांगत जातो. ठीक आहे. पुढची गोष्ट तर ती म्हणजे काय, आता हे दिलंय, आता याच्यामध्ये काय काय दिलंय बघूया. अरेंजमेंट म्हटले, अरेंजमेंट कशी दाखवले बघूया. एक पूर्ण अरेंजमेंट म्हटले. ठीक आहे, आता अरेंजमेंट म्हणत असताना बघा, तर इकडे दाखवले ते काय दाखवलंय, इनकमिंग टर्मिनल ऑफ बस 3 फेज सप्लाय. ठीक आहे, इथे दाखवलाय हा स्विच सर्किट दाखवलाय, स्विचिंग सर्किट दाखवलंय. ठीक आहे, इथून काय दाखवलाय की या ठिकाणी सप्लाय दाखवलाय आणि हा पर फेजला दाखवलाय, बरोबर आहे ना. ठीक आहे, तुम्हाला आर दिसेल, वाय दिसेल आणि बी दिसेल. आणि इथनं काय म्हटलंय की तुम्ही व्हेरियस मशीनसाठी, म्हणजे हे थोडक्यात काय झालं, हे जे दिसतंय तर हे काय झाले, हे बस बार झाले, हे काय झाले तुमचे बस बार झाले. इथून तुम्ही काय करू शकता, मल्टिपल मशीनसाठी किंवा इथं व्हेरियस मशीन्स म्हटलंय, व्हेरियस मशीनसाठी काय करू शकता, आउटपुट घेऊ शकता. आता इथं म्हणताना म्हटलंय हा पट्टी, त्याला मला काय म्हणायचं होतं, थिक स्ट्रिप्स, म्हणजे रेक्टँग्युलर शेपच्या स्ट्रिप ज्या आहेत तर त्या काय करतात, या ठिकाणी यूज करतात. हा, ठीक आहे. तर हे आहे फंक्शन ऑफ बसबार आणि जनरल बसबार अरेंजमेंट. तर ही समोर जी दिसते ही अरेंजमेंट थोडक्यात कुठं बघायला मिळते, आपल्याला डिस्ट्रीब्युशन बॉक्सेस मध्ये बघायला मिळते. ही ओव्हरहेड सिस्टीम मध्ये बघायला मिळत नाही. आणि ऍक्च्युअल आपण इथं पाठीमागच्या सिस्टीम बघितल्या तर ह्या कसल्या होत्या, ओव्हरहेड सिस्टीम होत्या. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. ठीक आहे, तर बघा काय बघितलं आपण, फंक्शन ऑफ बसबार, ही जनरल काय बघितले, गोष्ट बघितली. आता याच्या पुढे काय आहे ते बघू. बघा, तेच पॉइंट आहेत, जरासं बोरिंग असल्यावर वाटेल, पण बघा ऑक्झिलरी बसबार. ठीक आहे, बघा काय म्हटलंय, ऑक्झिलरी बसबार कशाला. In some cases, two buses are provided to which incoming or outgoing feeders and principal equipment may be connected. One of these buses are called main bus and second called auxiliary bus for transfer bus. The switches used for feeder connection or equipment to get one bus on other are called as selector or transfer switches. म्हणजे काही ठिकाणी काय केले असतात, दोन बसेस यूज केलेले असतात किंवा दोन बस यूज केलेले असतात. मग त्यामधला एक जो असतो तो मेन असतो आणि दुसरा जो आपण यूज करतो तर त्याला टेम्पररी, थोडक्यात त्याला काय म्हणतात, ऑक्झिलरी बस किंवा ट्रान्सफर बस असं काय करतात, यूज करतात. आणि त्यासाठी वेगळं स्विचिंग ऑपरेशन तिथं काय केलेलं असतं, कनेक्ट केलेलं असतं. ते जेव्हा आपण रिक्वायरमेंट नुसार त्याला काय करू शकतो, ट्रान्सफरसाठी किंवा ऑक्झिलरी म्हणून त्याला काय करू शकतो, स्विचिंग करू शकतो. याला काय म्हणायचं, ऑक्झिलरी बस. याला काय म्हणायचं, ऑक्झिलरी बस. आता शेप ऑफ बस मध्ये परत काय म्हटलंय बघा, जनरली इन द सबस्टेशन रेक्टँग्युलर shape brushes are used. Other shapes can also be used, such as round tube, round solid bars and square tubes too. आता याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्यात जास्त बघायला मिळतात. सबस्टेशन मध्ये काय यूज केलेलं असतं, ओव्हरहेड साठी जे बसबार असतात तर त्यासाठी राऊंड सॉलिड बसबार्स काय केलेले असतात, यूज केलेले असतात. आणि जे टर्मिनल बॉक्सेस आहेत किंवा त्याला आपण काय म्हणतो डिस्ट्रीब्युशन बॉक्सेस आहेत, तर याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतात, रेक्टँग्युलर शेप ब्रशेस बघायला मिळतात. ठीक आहे, या पट्ट्या बघायला मिळतात. आणि जे ओव्हरहेड आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला राऊंड सॉलिड बार्स बघायला मिळतात. ठीक आहे, आता सायझेस ऑलरेडी आपण बघितल्या, 40 mm इंटू 4 mm, 50 इंटू 4, 50 इंटू 6, 60 इंटू 8, 100 इंटू 10. आता हे डिपेंड कशावरती करतं बघा, कंडक्टरची साईज डिपेंड कशावरती करते की तो करंट किती काय करणार आहे, कॅरी करणार आहे. बसबारची लेंथ प्रॉब्ली किती असते, 5 ते 6 मीटर. किती असते, 5 ते 6 मीटर. ओके, त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं बघा, क्लासिफिकेशन ऑफ बसबार. त्याच्यामध्ये पहिला येतो तो म्हणजे ओपन बसबार, सेकंड एनक्लोज बसबार, थर्ड आउटडोर बसबार, फोर्थ इनडोअर बसबार आणि फिफ्थ कॉम्प्रेस्ड गॅस इन्सुलेटेड बसबार. बघा याच्यामध्ये पहिला काय म्हटलंय, दिस बसबार हॅज नो प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग सो कॉल्ड ॲज ओपन टाईप बसबार. म्हणजे हा पूर्ण काय असतो, बेअर कंडक्टर असतो, त्याला कुठल्याही प्रकारचं कव्हरिंग नसतं. एनक्लोज मध्ये काय, दीज आर कवर्ड बाय अल्युमिनियम ऑर स्टील शीट. ज्याला कव्हरिंग आहे किंवा एन्क्लोजन आहे तर त्याला काय म्हटलं जातं, एन्क्लोज्ड बसबार. ओके,
आउटडोअर म्हणजे काय की जे आपण आता बघितले सबस्टेशन असतील, आउटडोअर सबस्टेशन किंवा ट्रान्समिशन लाईन्स असतील, तर यासाठी यूज करणारे जे काय आहेत बसबार्स आहेत, तर ते कुठं असतात आउटडोअर ओपन टू स्काय असतात. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं आउटडोअर बसबार्स म्हणतात. इनडोअर म्हणजे काय की जे इनडोअर सबस्टेशन साठी यूज होतात. ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं जातं इनडोअर बसबार्स म्हटलं जातं. ओके, आणि कॉम्प्रेस्ड गॅस इन्सुलेटेड बसबार्स म्हणजे काय, जी आपण शेवटचा चॅप्टर आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे काय GIS, गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. तर ह्या गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन मध्ये काय असतं की हे जे बसबार असतात तर हे एका SF6 गॅसच्या चेंबरमध्ये असतात. कशामध्ये असतात SF6 गॅसच्या चेंबरमध्ये. आता SF6 गॅस कसा यूज होतो, त्याच्या प्रॉपर्टीज काय, तर हे ऑलरेडी आपण EMW मध्ये पण बघितलं आणि सॅप मध्ये सुद्धा तुम्ही बघितलेलं असणार आहे SF6 शिकताना सर्किट ब्रेकर. तर तशा चेंबरमध्ये काय असतात हे बसबार तिथं प्लेस केलेले असतात. ते का वगैरे तर ते आपण शेवटच्या सगळ्या चॅप्टर मध्ये बघायचं. ठीक आहे, तर इथे थोडक्यात तुमच्या टाईप लक्षात आले का बघा. तर हे टाईप तुम्हाला माहिती असू देत क्लासिफिकेशन ऑफ बसबार मध्ये. ओके, चुकून पेपरला तर विचारतील, ऑब्जेक्टिव्ह असेल तरी ऑब्जेक्टिव्हला पण नक्की काय करतील विचारतील. ओके, पुढचं बघूया आता. तर ते म्हणजे रेटिंग ऑफ बसबार. ठीक आहे, पुढं काय म्हटलंय रेटिंग ऑफ बसबार. आता रेटिंग कुठल्या कुठल्या केव्ही साठी असतं ते बघूया. आता हे आपल्याला ऍक्च्युअली माहिती पाहिजे. बघा, रेटेड व्होल्टेज, RMS व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज बिटवीन लाईन्स फॉर द बस बार आर इंटेंडेड स्टँडर्ड व्हॅल्यूज ऑफ व्होल्टेज आर. आता व्होल्टेजच्या कन्सिडरेशन नुसार कुठल्या कुठल्या व्होल्टेजला हे यूज केलं जातं बघा. 3.3 kV, 6.6 kV, 11 kV, 15 kV, 110 kV, 132 kV, 220 kV आणि याच्यापेक्षा सुद्धा असतात. मग असेच आपण बघितलं की मेश अरेंजमेंट कुठे यूज केली जाते, तर 400 kV साठी काय केली जाते यूज केली जाते. 400 kV साठी यूज केली जाते. तसे रेटेड करंट काय म्हटलं बघा, 200 अँपियर, 400 अँपियर, 600 अँपियर, 800 अँपियर अँड 1200 अँपियर. म्हणजे 200 पासून 1200 अँपियर पर्यंत काय केलं जातं की रेटेड करंट साठी पण यूज केलं जातं. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघूयात. त्याच्यानंतर आहे ते रेटेड फ्रिक्वेन्सी. आता रेटेड फ्रिक्वेन्सी मध्ये काय येऊ शकतं बघा की आपल्याकडं फ्रिक्वेन्सी चेंजर सबस्टेशन असतात, पण नॉर्मली आपल्याकडे आपण कुठल्या फ्रिक्वेन्सीसाठी यूज करतो की 50 हर्ट्ज. आपल्या याची स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी काय आहे 50 हर्ट्ज. त्याच्यामुळे तुम्ही तेच जरी लिहिला तरी हरकत नाही. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं की रेटेड शॉर्ट सर्किट टाइम करंट, सॉरी शॉर्ट टाइम करंट. बऱ्याच वेळा काय होतं फॉल्ट ऑफर होतात, टेम्पररी फॉल्ट असतात. या फॉल्ट साठी काय होतं मिनिमम ड्युरेशन साठी खूप जास्त करंट तिथनं काय होतो पास होतो. मग त्या पास होणाऱ्या करंट साठी सुद्धा काय केलं जातं की हे डिझाईन केलं जातं. बघा, इट इज द RMS व्हॅल्यू ऑफ करंट विच द बस बार कॅन कॅरी विदिन द स्पेसिफिक लिमिट ऑफ टेम्परेचर राईज. ठीक आहे, आता स्पेसिफिक लिमिट्स म्हणजे बघा ऍम्बियंट टेम्परेचर ऍव्हरेज 35 डिग्री सेल्सिअस असतं. ऍम्बियंट टेम्परेचर पीक फॉर 1 hour 40 डिग्री सेल्सिअस असतं. टेम्परेचर राईज परमिटेड हे किती असते 40 डिग्री सेल्सिअस असते. आणि शॉर्ट टाइम करंट ड्युरेशन किती असतं तर 3 सेकंड्स असतं. तर ह्या गोष्टी सुद्धा काय केल्या जातात कन्सिडर केल्या जातात. ह्या डिपेंड कशावरती असतात तर तुम्ही कुठल्या रेटिंगसाठी यूज करताय, बरोबर आहे ना. जर ते 200 अँपियर साठी असेल तर हे व्हॅल्यूज वेगळे असतील, जर 400 साठी असेल तर वेगळे असतील, 1200 साठी असतील तर ह्या व्हॅल्यूज काय असतील अजून वेगळे असतील. ठीक आहे, तर ह्या गोष्टी काय केल्या जातात कन्सिडर केल्या जातात. पुढचा जो पॉइंट आहे अर्थ रेजिस्टन्स. आता हे अर्थ रेजिस्टन्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले बघा. टिपिकल अर्थ रेजिस्टन्स. तर अर्थ रेजिस्टन्स कशाला म्हणायचं असतं की आर्थिंग प्रॉपर होण्यासाठी किंवा प्रॉपर सेफ्टी राहण्यासाठी. आता सबस्टेशन मध्ये बघितलं नॉर्मली आपण जेव्हा रेसिडेन्शियल यूज साठी बघतो तर तेव्हा आपल्याला मीटरिंगसाठी मेजरिंगसाठी फॉल्ट प्रोटेक्शनसाठी या अर्थिंगची काय गरज नसते. आपल्याला फक्त अर्थिंग कशासाठी पाहिजे असतं ह्युमन सेफ्टीसाठी ऑपरेटर सेफ्टीसाठी. तेवढ्यासाठी आपण काय केलं असतं आपल्या लो एंडला हे अर्थिंग प्रोव्हाइड केलेलं असतं. पण जेव्हा गोष्ट कुठे येते की एखाद्या सबस्टेशन साठी येते, ट्रान्समिशन लाईन साठी येते, तेव्हा तिथे इतर गोष्टी सुद्धा त्यासाठी काय ठरतात कारणीभूत ठरतात. ठीक आहे, बघा. A common connection to the general mass of Earth is by means of the Earth electrode.
An object is said to be earth when it is electrically connected to an earth electrode, and the conductor is said to be solidly earth when it is electrically connected to earth electrode without a fuse, switch, circuit breaker, resistance, or impedance in the earth connection. तर हे already definition we already know. Okay, the resistance बघा सेकंड काय म्हटलंय, द अर्थ रेजिस्टन्स इज द रेजिस्टन्स मेजर्ड फ्रॉम द अर्थ इलेक्ट्रोड टू द टर्मिनल ऑफ द मशीन बॉडी टू विच अर्थ लीड कनेक्शन इज टाइटली कनेक्टेड. म्हणजे आपण कुठं मोजतो, जिथं आपण अर्थ इलेक्ट्रोड काय केलेला आहे, प्लेस केलेला आहे, तर हा अर्थ इलेक्ट्रोड पासून